तर अशा प्रकारे जे भगवंतांचे हे विविध हं, बालक जे आहेत बालक ते जे सांगतायत त्यांच्याबद्दल इथं सांगितले गेलेले की ही अशी भगवंतांची स्वकीय आहेत. ह्यांचं नशीब काय आपण सांगणार. ह्यांचं सुदैव असं आहे. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. तर भगवान त्यांच्याबरोबर खेळतायत बागडतायत. तर ह्यांचं नशीब ह्यांच्याकडे एवढं भक्तीचं साठा आहे. यांच्याकडे भक्तींचं एवढं पुण्यपुंज म्हणजे पुण्याची एवढी पुंजी आहे त्यांच्याकडे. हम्म. भौतिक पुण्य नाही, जे स्वर्गात नेणाऱ्याची गोष्ट पुण्य आहे, त्या पुण्याबद्दल आपण बोलत नाही. तर असे भगवंतासाठी जी भक्ती केलेली आहे, ज्याद्वारे ते भगवंतांना प्रसन्न केलेले आहे, असे काही जन्मांचा साठा त्यांच्याकडे आहे. तर अशा सवंगड्याबरोबर भगवंत वावरतायत वृंदावनामध्ये. तर ही भगवंतांची आणि त्यांच्या भक्तांची महानता आहे. आनंद चिन्मय रस प्रतिभाविताभिस ताभिर्येव निज रूपतया कलाभि गोलोक एव निवसत्यखिलात्मभूतो गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. तर मी त्या भगवंतांना प्रणाम करतो जे गोलोकामध्ये राधा राणी आणि त्यांच्या सवंगड्याबरोबर ते तिथं नित्य निवास करतात आणि 64 कला गुणांनी ते आपल्या प्रियजनांना संतुष्ट करतात. तर अशा भगवंतांची सत्ता ही पूर्ण जगामध्ये अखिलात्मभूत पूर्ण जगामध्ये त्यांची सत्ता आहे. तर अशा भगवंतांना जाणणं हे साध्या सुद्धा लोकांना शक्य नाही. इतकंच काय, तर भगवंतांना देवी देवता सुद्धा जाणू शकत नाही. त्यामुळे आपण बघतो इंद्राचं गर्भारण, ब्रह्माचं विमोहन लीला हे कशामुळे झालेले. कारण देवी देवता सुद्धा भगवंतांना जाणू शकत नाही. आणि गीतेमध्ये भगवंत म्हणतात नमे विधु सुरगणा प्रभवान महर्षा अहमाधी देवाना महर्षीनाम सर्वस्व. मला देवी देवता किंवा विद्वान मंडळी सुद्धा जाणू शकत नाही, जो को मी सर्वांचा उद्गम आहे. तर असे भगवंत साध्या सोध्या व्यक्तींना समजू येणार नाहीत. योग्यांना तर अशक्य. त्यांना त्यासाठी तर म्हटलेले पंथा सुकोटी शतवस्त्र संप्रगम्य वायो रथाभिमनसो मुनिपुंगवाना सोप्यस्ति यत् प्रपदसिन्न अविचिंत तत्वे गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. तर जे भगवंत आहेत त्यांना जरी काही करोडो वर्षचा प्रवास कशामध्ये वाऱ्याचा रथ बनून मनाच्या वेगाने जर मुनी लोक करोडो करोडो वर्ष जरी धावले तरी ते भगवंतांना समजू शकणार नाही. तर असे भगवंत फक्त भक्तीनेच समजले जाऊ शकतात. अन्यथा बाकी कुठल्याही गोष्टीने कुठल्याही पद्धतीने प्रयत्नाने भगवंतांना समजणं अशक्य आहे. यासाठी जर भगवंतांना समजायचं असेल तर आपल्याला प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि भगवंतांना शरणागत व्हायला पाहिजे. त्यावेळेसच आपण भगवंतांना समजू शकतो. तर जी भगवंतांची ही तटस्थ शक्ती आहे ज्यामध्ये आपण जीव येतो, त्यांनी भगवंतांच्या अंतरंग शक्तीला शरण जायला पाहिजे. त्यावेळेस आपण समजू शकतो. जर आपण भगवंतांच्या बाह्य शक्तीमध्ये राहू म्हणजे भौतिक जगात राहू, स्वतःला स्वामी समजू, तर अशी व्यक्ती भगवंतांना जरी त्यांच्या मनाने ते कितीही कल्पना केल्या त्यांना भगवंत समजणार नाहीत. त्या भगवंतांना समजायची खरी पद्धत ही त्यांचा आश्रय घेतल्यानेच शक्य आहे. तर अशा भगवंतांना कशा प्रकारे आपण समजू शकत नाही.
त्याबद्दल आता पुढच्या श्लोकात आपल्याला माहिती मिळेल. तद्येजति तन्नेजति तद्दूरे त्वदन्तिके तदन्तरस्य सर्वस्य तदुत्सर्वस्यास्य बाह्यता. भगवंत चालतात आणि चालतही नाही. ते अतिशय दूर आहेत आणि अति निकट सुद्धा आहेत. ते प्रत्येक वस्तूमध्ये आहेत आणि बाहेर सुद्धा आहेत. येस, वाचा. गुरुजी, हा, येस. तात्पर्य या ठिकाणी भगवंताच्या अचिंत्य शक्तींनी केलेल्या दिव्य लीलांचे वर्णन दिले आहे. याचे वर्णन केलेला विरोधाभास भगवंताचे अचिंत्य सामर्थ्य सिद्ध करतो. ते चालतात आणि चालतही नाहीत. साधारणपणे जर कोणी चालू शकत असेल तर तो चालू शकत नाही हे विधान तर्क सुसंगत नाही. परंतु भगवंतासंबंधी विचार करताना अशा परस्पर विरोधी घटना त्यांची अचिंत्य शक्ती दर्शवितात. आपण आपल्या तुटपुंच्या ज्ञानाने अशा प्रकारच्या विरोधाभासांना समजू शकत नाही. म्हणून आपण केवळ आपल्या मर्यादित ग्रहणशक्तीच्या मानानेच भगवंतांना समजू शकतो. उदाहरणार्थ, मायावाद संप्रदायाचे निर्विशेषवादी तत्वज्ञानी केवळ भगवंताच्या निराकार कार्याचाच विचार करतात व त्यांच्या विग्रहाचा निषेध करतात. परंतु भगवंत संप्रदाय मात्र भगवत साक्षात्काराच्या परिपूर्ण धारणेच्या आधारे त्यांच्या अचिंत्य शक्तींना स्वीकारतात आणि भगवंत साकार व निराकारही आहेत हे समजून घेतात. भागवत संप्रदायाचे अन्वयी जाणतात की अचिंत्य शक्ती असल्याशिवाय परमेश्वर शब्दाला काहीच अर्थ नाही. आपण आपल्या डोळ्यांनी भगवंतांना पाहू शकत नसल्यामुळे त्यांचे व्यक्तिगत अस्तित्वच नाही असे आपण मानू नये. श्री ईशोपनिषद या तर्काचे खंडन करताना घोषित करते की भगवंत आपल्या तसेच अति निकटही आहेत. भगवंताचे धाम या भौतिक आकाशाच्या पलीकडे आहे आणि आपल्याकडे तर या भौतिक आकाशाचा विस्तार मोजण्याचे देखील साधन नाही. भौतिक आकाशच इतके दूरवर पसरले आहे, तेव्हा पाहून पलीकडे असलेल्या आध्यात्मिक आकाशाबद्दल काय बोलावे. भगवद्गीतेत 15.6 पुष्टी करण्यात आली आहे की आध्यात्मिक आकाश भौतिक जगतापासून खूप खूप दूर आहे. परंतु भगवंत इतक्या दूर अंतरावर राहून देखील एका क्षणात मनाच्या किंवा वायूच्या वेगाने आपल्या समोर अवतीर्ण होऊ शकतात. ते इतक्या वेगाने धावूही शकतात की त्यांना कोणीही मागे टाकू शकत नाही. याचे वर्णन आधीच्या श्लोकात यापूर्वीच केलेले आहे. असे भगवंत आपल्या समोर प्रकट झाले की आपण त्यांची उपेक्षा करतो. भगवंतांनी अशा मूर्ख उपेक्षेचा भगवद्गीतेत 9.11 धिक्कार केला आहे. ते म्हणतात की मूर्ख लोक त्यांना मर्त्य समजून त्यांचा उपवास करतात. भगवंत मर्त्य नाहीत किंवा ते आपल्या समोर भौतिक देह धारण करूनही येत नाहीत. भगवंत सामान्य जीवाप्रमाणे भौतिक देह धारण करून अवतीर्ण होतात. असा तर्क करणारे अनेक तथाकथित विद्वान आहेत. भगवंतांच्या अचिंत्य शक्तीबाबत अज्ञानी असल्यामुळे असे मूर्ख लोक भगवंतांना सर्वसामान्य लोकांच्या पातळीवर आणून ठेवतात. भगवंत अचिंत्य शक्तींनी परिपूर्ण असल्यामुळे ते आपली सेवा कोणत्याही माध्यमातून स्वीकारू शकतात आणि केवळ इच्छेने आपल्या अनेक शक्तींमध्ये परिवर्तन घडवू शकतात. नास्तिक असा वाद घालतात की एकतर भगवंत अवतार घेऊ शकत नाहीत अथवा जर त्यांनी अवतार घेतला तर त्यांचे शरीर भौतिक शक्तीपासून बनलेले असते. आपण जर भगवंताच्या अचिंत्य शक्तीचे अस्तित्व स्वीकारले तर या वादाचे आपोआपच खंडन होते. तेव्हा आपल्याला कळेल की भगवंत आपल्या समोर भौतिक शक्तीने निर्मिलेल्या रूपात प्रकट झाले तरी भौतिक शक्तीचे आध्यात्मिक शक्तीत रूपांतर करणे त्यांना सहज शक्य आहे. शक्तीचे उगमस्थान एकच असल्यामुळे त्या उगमस्थानाच्या इच्छानुसार शक्तीचा उपयोग केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, भगवंत आपल्या समोर आरच्या विग्रहाच्या रूपात प्रकट होऊ शकतात. आरच्या विग्रह म्हणजे माती, दगड किंवा लाकूड अशा पदार्थापासून घडवलेली भगवंताची मूर्ती. भगवंताची ही रूपे जरी लाकूड, दगड आणि अन्य वस्तूंपासून बनवलेली असली तरी मूर्ती पूजा न मानणाऱ्या लोकांच्या मताप्रमाणे हे केवळ पुतळे नव्हेत. सद्यस्थितीतील अपूर्ण भौतिक अस्तित्वात अपूर्ण दृष्टीमुळे आपण भगवंतांना पाहू शकत नाही. तरी सुद्धा जे भक्त आपल्या भौतिक दृष्टीने भगवंतांना पाहू इच्छितात त्यांच्यावर कृपा करून भगवंत तथाकथित भौतिक रूपात प्रकट होतात आणि त्यांची सेवा स्वीकारतात. तथापि आपण असे समजू नये की असे भक्त ज्यांना भक्तीच्या सर्वात कनिष्ठ स्तरावरचे समजले जाते एका पुतळ्याची पूजा करीत आहेत. ते सहज उपस्थित असलेल्या भगवंताचीच पूजा करीत आहेत.
एखाद्या पूजकाच्या लहरीप्रमाणे अर्चा विग्रह निर्माण करता येत नाही. सर्व साज सामग्रीसह अर्चा विग्रह नित्य अस्तित्वात असतो. याचा अनुभव प्रामाणिक भक्ताला येईल, परंतु अभक्ताला मात्र येणार नाही. भगवद्गीतेत 4.11 भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भक्ताच्या शरणागतीनुसार मी त्याच्याशी व्यवहार करतो. शरणागत भक्ताखेरीज इतरांसमोर आपले स्वरूप प्रकट न करण्याचा हक्क त्यांनी राखून ठेवलेला असतो. म्हणून शरणागत भक्तांकरिता श्रीकृष्ण नेहमीच निकट असतात. याउलट त्यांना शरणागत न झालेल्यांकरता ते फार फार दूर असतात आणि त्यांच्याजवळ असे लोक जाऊ शकत नाहीत. या संदर्भात सगुण आणि निर्गुण हे शास्त्रात आढळणारे भगवंतासंबंधीचे 2 शब्द महत्वाचे आहेत. सगुण म्हणजे गुणांसहित व निर्गुण म्हणजे गुणरहित. सगुण शब्दाचा असा अर्थ होत नाही की ज्यावेळी भगवंत गुणांचे प्रदर्शन करीत अवतरित होतात त्यावेळी त्यांना भौतिक शरीर धारण करून भौतिक प्रकृतीच्या अधीन व्हावे लागते. ते स्वतः सर्व शक्तींचे उगमस्थान असल्यामुळे त्यांच्याकडे भौतिक व आध्यात्मिक शक्ती असा मुळीच भेद नसतो. सर्व शक्तींचे नियंत्रक असल्यामुळे ते आपल्याप्रमाणे त्या शक्तींच्या अंमलाखाली येत नाहीत. भौतिक शक्ती त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते, म्हणून ते त्या शक्तीचा स्वतःच्या उद्दिष्टासाठी उपयोग करून घेऊ शकतात आणि तसे करताना त्या शक्तीच्या गुणांचा त्यांच्यावर लेश मात्रही प्रभाव पडू शकत नाही. याच संदर्भात त्यांना आपण निर्गुण म्हणू शकतो. तसेच भगवंत कधीही निराकार होत नाहीत, कारण त्यांचे स्वतःचे शाश्वत रूप आहे. ते आदिपुरुष आहेत. ज्याप्रमाणे सूर्यदेवाचे तेज म्हणजे सूर्यकिरण, त्याचप्रमाणे निराकार स्वरूप किंवा ब्रह्मज्योती म्हणजे भगवंताची शरीर कांती. बालभक्त प्रल्हाद महाराज जेव्हा आपल्या नास्तिक पित्यासमोर गेले, तेव्हा त्यांना पित्याने विचारले, तुझा भगवान कुठे आहे? प्रल्हादांनी उत्तर दिले की भगवंत सर्वत्र आहेत. तेव्हा पित्याने रागाने विचारले की त्याचा भगवान या राजमहालाच्या खांबात आहे का? आणि मुलाने होय असे उत्तर दिले. त्याबरोबर त्या नास्तिक राजाने समोरच्या खांबावर जोराने प्रहार केला. तत्क्षणी भगवंतांनी नरसिंह किंवा अर्धमनुष्य अर्धसिंह असा अवतार धारण करून त्या नास्तिक राजाचा वध केला. यावरून आपण समजू शकतो की भगवंत प्रत्येक वस्तूत आहेत व त्यांच्या विविध शक्तींद्वारे ते सर्व काही निर्माण करतात. आपल्या अचिंत्य शक्तीने ते प्रामाणिक भक्तावर कृपा करण्यासाठी कोठूनही प्रकट होऊ शकतात. भगवान नरसिंहदेव नास्तिक राजाने आज्ञा केली म्हणून खांबातून प्रकटले नसून आपला भक्त प्रल्हाद यांनी इच्छा केली म्हणून प्रकटले. नास्तिक भगवंतांना प्रकट होण्याकरिता आज्ञा देऊ शकत नाहीत, परंतु आपल्या भक्तावर कृपा करण्यासाठी ते कोठेही प्रकट होतील. भगवद्गीतेतही 4.8 अशाच प्रकारे सांगितले आहे की नास्तिकांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. अर्थात नास्तिकांचा नाश व भक्तांचे रक्षण करण्यासाठी भगवंताजवळ पुरेशी शक्ती आणि सेवक आहेत, परंतु भक्तांवर कृपा करण्यात भगवंतांना आनंद वाटतो, म्हणून ते अवतार घेतात. खरे सांगायचे तर केवळ आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठीच भगवंत अवतरित होतात, इतर कारणांसाठी नव्हे. ब्रह्मसंहितेत 5.35 मध्ये सांगितले आहे की आदिपुरुष गोविंद आपल्या पूर्णांश रूपाने प्रत्येक वस्तूत प्रवेश करतात. ते प्रत्येक ब्रह्मांडात तर प्रवेश करतातच, तसेच त्या ब्रह्मांडातील प्रत्येक अणूतही प्रवेश करतात. विराट रूपात ते प्रत्येक वस्तूच्या बाहेर असतात आणि अंतर्यामी रूपात ते प्रत्येक वस्तूच्या आत असतात. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे अंतर्यामी रूपात ते साक्षी असतात व आपण केलेल्या कर्माचे परिणाम किंवा कर्मफल प्रदान करतात. गतजन्मात आपण काय केले हे कदाचित आपण विसरू शकतो, परंतु भगवंत आपल्या कर्माचे साक्षी असल्यामुळे आपल्याला कर्माची फळे भोगावीच लागतात. सत्य हेच आहे की अंतर्बाह्य भगवंताशिवाय दुसरे काहीच नाही. अग्नीपासून उष्णता व प्रकाश निर्माण होतो, त्याप्रमाणे त्यांच्या विविध शक्तींच्या मदतीने सर्व काही प्रकट होते. अशा प्रकारे त्यांच्या विविध शक्तींमध्ये एकात्मता आहे. तथापि जीव आणि भगवंत यामध्ये एकत्व असले तरी सूक्ष्म जीव ज्या आनंदाचा आंशिक उपभोग घेतात, तेथे भगवंत अनंत आनंदाचा उपभोग घेतात. हरे कृष्ण. तर या श्लोकामध्ये आपल्याला भगवंत आपल्या बुद्धीच्या पलीकडे, आपल्या समजण्याच्या पलीकडे आहेत, त्याचं निरासरण झालेलं आहे. तर का भगवंतांना आपण समजू शकत नाही? तर भगवंतावरती आपली जी संकुचित बुद्धीने आपण भगवंतांची जी व्याख्या करतो, त्या व्याख्येमध्ये भगवंत बसणार नाही. तर भगवंत साधारण व्यक्तीच्या व्याख्यानुसार जर आपण भगवंतांनी
स्वतःला बनवलं तर ती व्यक्ती जी त्यांची व्याख्या करते ती महान ठरेल. पण असं न होता भगवंतामध्ये सर्व द्वंद्व असणे हेच भगवंतांचं लक्षण आहे. कारण तेच सर्वांचे आदी आहेत. मग त्यांच्याकडनंच सर्व गोष्टी निर्माण होतात आणि सर्व गोष्टींचं निराकरण ते भगवंतामुळेच होतं. ते इथं जे काही आपल्याला विरोधाभास दिसणाऱ्या गोष्टी आहेत, की भगवंत चालतात चालत नाहीत, भगवंत दूर आहेत भगवंत जवळ आहेत, तर असे जे विरोधाभास दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्यावरनं आपल्याला कळायला पाहिजे की भगवंत हे अचिंत्य आहेत. भगवंतांना आपण भौतिक मोजपट्टीने मोजू शकत नाही. त्यासाठी आध्यात्मिक हृदय, आध्यात्मिक विचार असले पाहिजे आणि आपल्याला कळायला पाहिजे की भगवंत हे माझ्या बुद्धीच्या चौकटीत बसणारी व्यक्ती नाहीये. जर माझ्याच बुद्धीच्या चौकटीत जर भगवंत बसतील तर ते भगवंत कसे? तर भगवंत आपल्याला पण समजता येणार नाही अशी त्यांची ख्याती आहे, असं त्यांचं रूप आहे, असं त्यांचं सौंदर्य आहे. तर अशा भगवंतांना जर समजायचं असेल तर फक्त भक्ती हा एकच मार्ग आहे. आणि भगवंताचे विरोधाभास कुणाला समजत नाहीत तर ते म्हणजे सर्वप्रथम जे आध्यात्मिक ज्ञानामध्ये ज्यांना रस नाही अशी लोक, आणि काही लोक जे भगवंतांना सामान्य मनुष्य समजतात, मानुषीम तनुमाश्रिता, किंवा भगवंतांना एका साधारण व्यक्तींची तुलना भगवंतांशी करतात, किंवा भगवंतांना एक राजा, भगवंतांना एक गोकुमार, भगवंतांना एक ग्वाला असं जे म्हणतात, भगवंतांना साधारण मनुष्याची उपमा देतात, अशी लोक भगवंतांना समजू शकत नाहीत. आणि भगवंतांना आपण आपल्या अपूर्ण इंद्रियांनी समजू शकत नाही. कारण आपले इंद्रिय हे अपूर्ण आहेत. त्यांना भरपूर गोष्टी कळत नाहीत. तर अशा इंद्रियांनी भगवंतांना समजणं हे अशक्य आहे. तर भगवंतांना जे भगवंत असे विरोधाभासाने अ, परिपूर्ण आहेत अशा भगवंतांना आपण कशा प्रकारे समजू शकतो? तर जेवढी आपली शरणागती असेल तेवढी भगवंत आपल्याला हं, समजू शकतं. आपण भगवंतांना समजू शकतो तेवढ्या प्रमाणात. तर जसं हिरण्यकश्यपू, त्याची बुद्धी विशाल होती, तो एवढा हुशार होता की तो ब्रह्माच्या ब्रह्मांनी त्यांना जेव्हा त्याने ब्रह्माने अमरत्व मागितलं तर ते ब्रह्मदेव म्हटले मी तुला अमरत्व देऊ शकत नाही कारण मी स्वतःच अमर नाही, तू दुसरे वर माग. तर त्यांनी आपली बुद्धी पूर्णपणाला लावून असे असे वर मागितले की ज्या वरदानांना आपण ऐकून आपण निर्धार करू शकतो की अशी व्यक्ती अमरच होणार आहे. तर हिरण्यकश्यपूला वाटलं की त्याची बुद्धी भगवंतापेक्षा महान आहे. या उलट प्रल्हाद, हं, ते इतके महान भक्त होते भगवंतांचे, ते जरी लहान असले तरी त्यांना पूर्ण शास्त्राचं सार माहीत होत. जे भगवंत हिरण्यकश्यपूला समजता आले नाही अशा भगवंतांना प्रल्हाद समजू शकेल. तर हिरण्यकश्यपूने म्हटलं तुझे भगवंत कुठे आहेत? प्रल्हाद महाराज म्हटले माझे भगवंत सर्वत्र आहेत. तर मग कश्यपूने विचारलं या खांबात आहेत का? तर प्रल्हाद महाराज म्हणले हो या खांबात आहेत. तर प्रल्हादला चुकीचं ठरवण्यासाठी राजमहालामध्ये जो खांबा हिरण्यकश्यपूंच्या डोळ्यासमोर उभा केलेला आहे त्याला हिरण्यकश्यपूने पाडलं आणि त्यातमधनं भगवंत अवतीर्ण झाले. तर बुद्धिमान व्यक्ती, भौतिकदृष्ट्या बुद्धिमान, भौतिकदृष्ट्या वयाने जास्त, भौतिकदृष्ट्या भरपूर श्रीमंती, भौतिकदृष्ट्या भरपूर सुंदरता असलेली व्यक्ती भगवंतांना समजू शकत नाही. जोपर्यंत त्यांच्यामध्ये शरणागती येत नाही आणि भगवंतांना ते शरण जात नाहीत.
तोपर्यंत ते भगवंतांना समजू शकत नाही. आणि त्यांच्यामधले विरोधाभास असणाऱ्या गोष्टी ते समजू शकत नाहीत. तर मग अशा विरोधाभास असलेल्या भगवंतांना कशा प्रकारे आपण समजायला पाहिजे? तर भगवंत चालत नाहीत आणि ते चालतात. तर या दोन्ही विरोधाभास गोष्टी भगवंतात आहेत, म्हणून ते भगवंत आहे. तर भगवंत योग्यांना, मुनींना जे एवढ्या प्रचंड वेगाने अं, उडू शकतात, त्यांना सुद्धा भगवंत समजता येत नाही. पण जे व्रजवासी आहेत, ज्यांचं गाई म्हशी पाळण्याचा ज्यांचा उद्यम आहे, त्यांना मात्र भगवंत सहजतेनं समजतात. आणि भगवंत फार दूर आहेत, भगवंत फार जवळ आहेत. तर आध्यात्मिक दृष्ट्या बघितलं गेलं तर भगवंत हे भौतिक जगाच्या बाहेर ब्रह्मकांतीला ओलांडून महेश धाम, त्याच्यानंतर रामाचं धाम, अयोध्या धाम, साकेत धाम, त्याला क्रॉस करत मथुरा, हं, असं करत करत भगवंत गोलोक वृंदावनात उपस्थित आहे. तर हे अंतर कितीतरी कितीतरी हं, न मोजण्यासारखं एवढं अंतर आहे. पण असं अंतर भगवंतांच्या भक्ती केल्याने भक्ताच्या आयुष्यातलं कमी होतं. त्याला भगवंतांना जेव्हा तो हाक मारतो त्यावेळेस तो त्याच्यासाठी भगवंत स्वतः उपस्थित राहतात. तर यासाठी भक्तांसाठी भगवंत फार जवळ आहेत आणि अभक्तांसाठी भगवंत फार दूर आहेत. कृष्ण हृदयामध्ये अंतर्यामी रूपाने आहेत आणि कृष्ण बाहेर त्यांच्या ब्रह्मकांतीने सुद्धा भगवंत सगळे उपस्थित आहेत. तर अशा विरोधाभासांचं जिथं निरासरण होतं, ते भगवंतांचं दिव्यत्व आहे. तर या विरोधापासून आपण काय शिकलं पाहिजे? या विरोधापासून आपण शिकलं पाहिजे की माझी बुद्धी सीमित आहे. या सीमित बुद्धीने मी पूर्ण कृष्ण भगवंतांना समजू शकत. तर भगवंतांना जर समजत असेल तर एकच मार्ग आहे, ते म्हणजे त्यांची प्रेममय सेवा करणे, भगवंतांची भक्तांची सेवा करणे. तर अशी जे भगवंत आहेत, त्यांना काही लोक सगुण समजतात, काही लोक त्यांना निर्गुण समजतात. पण खऱ्या बघायला गेलं तर भगवंत या दोघांचेही स्वामी आहेत. तर निर्गुण म्हणजे काय? त्यांच्यामध्ये कसलेच भौतिक गुण नाहीत. जसं आपल्यामध्ये तमगुण, रजोगुण, सत्वगुण असतं, तसं भगवंतामध्ये कुठलंच भौतिक गुण नाही. आणि भगवंतामध्ये कसले गुण आहेत? षडगुण ऐश्वर्य संपन्न. भगवंतामध्ये सर्व गुण भरून पडलेले आहेत. त्यांचं वैराग्य, त्यांची श्रुती, त्यांचं सौंदर्य, ह्या सर्व गुणांनी भगवंत मडवलेले. तर अशा भगवंतांना आपण फक्त भक्तीने समजू शकतो. तर भगवंत सर्व शक्तीचे स्वामी आहेत. ते आपण या श्लोकात बघितलेलं आहे. आणि भगवंत हे सर्व विरोधाभास गोष्टींचे ते अं, पालक आहेत. यावरनं आपल्याला कळतं की भगवंत हे दिव्य गुणांनी परिपूर्ण आहेत. तर असे भगवंतांना भौतिक जगातील लोक समजू शकत नाहीत. कारण जनस्य कृष्णात् विमुखस्य दैवात् अधर्मशीलस्य सुदुःखितस्य अनुग्रहाय चरन्ति नूनम् भूतानि भव्यानि जनार्दनस्य. तर भौतिक जगातील लोक आणि विशेष करून भारतातील लोक, ज्यांच्या जवळ भगवंत इतक्या जवळ आहेत, लोकांकडे एवढा पैसा आहे, एवढा पैसा आहे की ते तिकीट काढून अमेरिकेला जातील, तिकीट काढून ते लंडनला जातील, तिकीट काढून ते लोक स्वित्झर्लंडला जातील. पण
पंढरपूर धाम मध्ये भगवंतांना बघायला जाणार आहेत. आणि त्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे की ते कृष्णापासून विमुख झालेले आहेत. हम्म. तर खरी संपत्ती आहे भक्ती संपत्ती. भौतिक संपत्ती ही खरी संपत्ती नाही. भक्त त्या संपत्तीला भाव देतच नाही. ती खरी संपत्ती बघतात ते त्यांच्या भक्तांची. हम्म. त्या भक्तामध्ये किती भक्ती. तर भक्त कशासाठी बाहेर फिरतात? तर जी लोक भगवंतापासून विमुख झालेली आहेत आणि भगवंतांना विमुख झाल्या कारणाने त्यांचं आयुष्य अधर्मशील झालेलं आहे आणि त्यांचं आयुष्य अधर्म असल्या कारणाने ते नेहमी दुःखी असतात. तर अशा दुःखी लोकांवरती कृपा करण्यासाठी ते वावरतात या भौतिक जगामध्ये आणि त्यांच्या दिव्य लीलाने ते भगवंतांना समजू शकतात. तर भगवंतांची कृपा हम्म, भक्तांद्वारे या भौतिकवादी लोकांवरती होते आणि त्या कृपेमुळे साधू कृपा भगवंतांच्या गुरूंची कृपा अशा वैष्णवांच्या कृपेने व्यक्ती भगवंतांना समजू शकतो. अन्यथा भगवंतांना समजणं अशक्य आहे. ठीक आहे. आता आपण श्लोका नंबर 6. यस्तु सर्वाणि भूतान्य आत्मनैवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. जो प्रत्येक वस्तूला भगवंतांच्या संबंधात पाहतो, सर्व जीवात्म्यांना भगवंताच्या आश्रयाने पाहतो आणि प्रत्येक वस्तूमध्ये भगवंतांना पाहतो, तो कोणत्याही वस्तूचा किंवा जीवाचा कधीही द्वेष करत नाही. वाचा, माताजीने वाचा. हरे कृष्णा प्रभूजी बंधू हरे कृष्णा. मी वाचू. येस. हरे कृष्णा. प्रत्येक गोष्ट पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्ण म्हणतात. माताजींचा नंबर एक, माताजी एक प्रभू. बरं, हरी बोल. हरी. पुढच्या वेळेस वाच. वाचू मी प्रभूजी. हा, येस. हो, वाचा. प्रत्येक गोष्ट पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या संबंधात पाहणे हे अशा महाभागवताचे किंवा महापुरुषाचे वर्णन आहे. भगवत साक्षात्काराचे 3 स्तर आहेत. कनिष्ठ अधिकारी हा भगवत साक्षात्काराच्या सर्वात निम्न स्तरावर स्थित असतो. तो स्वतःच्या श्रद्धेनुसार मंदिर, चर्च किंवा मशिदीत जातो व धर्मग्रंथातील आदेशानुसार पूजा अर्चा करतो. या स्तरावरचा भक्त असा विचार करतो की परमेश्वर केवळ याच ठिकाणी आहे व अन्यत्र कोठेही नाही. दुसरा भक्त भक्तीच्या कोणत्या स्तरावर आहे हे याला समजत नाही. तसेच भगवत साक्षात्कार कोणाला झाला आहे की नाही हेही तो जाणत नाही. असे भक्त सर्व विधी नियमांचे यंत्रवत पालन करतात व अमुक प्रकारची भक्ती श्रेष्ठ की तमुक प्रकारची भक्ती श्रेष्ठ अशा मुद्द्यावर कधी कधी भांडतात. कधी कनिष्ठ अधिकारी म्हणजे प्रत्यक्षात भौतिकवादी भक्त असतात, जे आध्यात्मिक स्तर प्राप्त करण्यासाठी भौतिक सीमा पार करण्याचा प्रयत्न करीत असतात. ज्यांनी साक्षात्काराचा दुसरा स्तर प्राप्त केला आहे त्यांना मध्यम अधिकारी असे म्हणतात. हे भक्त लोकांची 4 प्रकारे विभागणी करतात. तो 1 पूर्ण पुरुषोत्तम भगवान, 2 भगवंतांचे भक्त, 3 भगवंतांबद्दल काहीच ज्ञान नसलेले निष्पाप लोक आणि 4 भगवंतांवर श्रद्धा नसलेले व भक्तिमय सेवेचा द्वेष करणारे नास्तिक. मध्यम अधिकारी भक्ताचे वागणे या 4ही प्रकारांबरोबर वेगवेगळे असते. तो भगवंतांना आराध्य मानून त्यांची पूजा करतो. भक्तिमय सेवा करणाऱ्यांबरोबर मैत्री करतो. निष्पाप लोकांच्या हृदयातील सुप्त भगवत प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न करतो आणि भगवंत नामाचा उपहास करणाऱ्या नास्तिकांची उपेक्षा करतो. मध्यम अधिकारी भक्तापेक्षा श्रेष्ठ असलेला उत्तम अधिकारी प्रत्येक वस्तू भगवंतांच्या संबंधात पाहतो. तो नास्तिक व भक्त असा भेद न करता प्रत्येकाला भगवंतांचा अंश म्हणून पाहतो. त्याला माहित असते की एक विद्वान ब्राह्मण आणि रस्त्यावरील कुत्रा यात काहीच अंतर नाही, कारण दोन्ही भगवंतांचे अंश आहेत. तथापि त्यांच्या पूर्वकर्मानुसार त्यांना तसे शरीर प्राप्त झाले आहे. तो पाहतो की ब्राह्मण शरीर मिळालेल्या जीवात्म्याने
भगवंतांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला नाही, तर कुत्र्याचे शरीर धारण केलेल्या जीवात्म्याने स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्यामुळे त्याला प्रकृतीच्या नियमानुसार शिक्षा म्हणून कुत्र्याच्या योनीत प्रवेश करावा लागला. ब्राह्मण व कुत्रा यांचा व्यवहार न पाहता एक उत्तम अधिकारी दोघांचेही कल्याण करण्याचा प्रयत्न करतो. असा विद्वान भक्त भौतिक शरीर पाहून भ्रमित न होता शरीरात वास करणाऱ्या दिव्य स्फुल्लिंगाकडे आकर्षित होत असतो. काही जण उत्तम अधिकाऱ्यांची नक्कल करून सर्वांना समभावाने पाहण्याचा प्रयत्न करतात, परंतु भौतिक देहाच्या स्तरावर आपले सर्व व्यवहार चालू ठेवतात. ते नकली समाजसेवक होय. विश्वबंधुत्व जर कोणाला शिकावयाचे असेल तर ते त्यांना या संबंधी एखाद्या मूर्खाकडून नव्हे तर एका उत्तम अधिकाऱ्याकडून शिकले पाहिजे. या 6व्या मंत्रात स्पष्टपणे उल्लेख केला आहे की आपण पाहिले पाहिजे. याचा अर्थ असा की आपण पूर्व आचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. या ठिकाणी अनुपश्यती या शब्दाचा योग्य उपयोग केला आहे. अनु म्हणजे अनुसरण करणे आणि पश्यती म्हणजे पाहणे. म्हणजेच अनुपश्यती शब्दाचा अर्थ असा की ज्याप्रमाणे आपण उघड्या डोळ्यांनी वस्तू पाहतो त्याप्रमाणे न पाहता पूर्वाचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. भौतिक दोषांमुळे आपण उघड्या डोळ्यांनी एखाद्या वस्तूचे यथार्थ स्वरूप पाहू शकत नाही. सर्वोच्च उगमापासून श्रवण केल्याशिवाय मनुष्याला योग्य दृष्टी प्राप्त होत नाही आणि स्वयं भगवंतांच्या मुखातून निघालेले वैदिक ज्ञान हे सर्वोच्च उगमस्थान होय. वैदिक सत्य गुरु शिष्य परंपरेनुसार भगवंतांपासून ब्रह्मदेव, ब्रह्मदेवापासून नारद मुनी, नारद मुनींपासून व्यासदेव आणि व्यासदेवांपासून त्यांच्या शिष्यांना प्राप्त होत आहे. प्राचीन काळात वेदांची शिकवण लिपिबद्ध करण्याची गरज नव्हती, कारण त्यावेळी लोक अतिशय बुद्धिमान होते आणि त्यांची स्मरणशक्तीही तीव्र होती. ते एकपाठी होते व प्रामाणिक गुरूंच्या मुखातून निघालेला उपदेश केवळ एकदा ऐकून पूर्णपणे समजू शकत होते. सध्या वेदांवर अनेक भाष्ये उपलब्ध आहेत, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक भाष्ये वैदिक ज्ञानाचे आद्य आचार्य श्री व्यासदेव यांच्यापासून आरंभ झालेल्या परंपरेतील नाही. श्री व्यासदेवांचे अखेरचे परिपक्व आणि उदात्त कार्य म्हणजे श्रीमद भागवत. हा ग्रंथ म्हणजे वेदांत सूत्रावरील स्वाभाविक भाष्य होय. भगवद्गीता हा आणखी एक ग्रंथ आहे जो भगवंतांनी सांगितला व व्यासदेवांनी लिहिला. हे दोन्ही अतिशय महत्वपूर्ण वैदिक ग्रंथ आहेत. इतर कोणतेही भाष्य भगवद्गीता आणि श्रीमद भागवताच्या तत्वाविरुद्ध आहेत ते अप्रामाणिक होय. उपनिषदे, वेदांत सूत्र, वेद, भगवद्गीता आणि श्रीमद भागवत या सर्व ग्रंथात सुसूत्रपणा व एकमत आहे. म्हणून कोणीही व्यासदेवांच्या गुरु शिष्य परंपरेतील आचार्यांच्या उपदेशांशिवाय वेदांबद्दल कोणताही निष्कर्ष काढू नये, कारण श्री ईशोपनिषदात वर्णन केल्याप्रमाणे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आणि त्यांच्या विविध शक्तींवर या आचार्यांची पूर्ण श्रद्धा असते. भगवद्गीतेत 18.54 मध्ये सांगितल्याप्रमाणे केवळ ब्रह्मभूत मनुष्य किंवा मुक्तात्मा उत्तम अधिकारी भक्त होऊन प्रत्येक जीवात्म्याला बंधुभावाने पाहू शकतो. सतत भौतिक लाभाची कामना करणाऱ्या राजकारणी व्यक्तींना अशा प्रकारची दृष्टी असू शकत नाही. उत्तम अधिकाऱ्याची नक्कल करणारा भौतिक लाभ किंवा प्रतिष्ठेसाठी दुसऱ्या व्यक्तीच्या भौतिक शरीराची सेवा करू शकेल, परंतु तो आत्म्याची सेवा करू शकणार नाही. अशा पाखंडी मनुष्याला भगवत धामाबद्दल काहीच ज्ञान असू शकत नाही. उत्तम अधिकारी भौतिक शरीरातील आत्मा पाहतो व त्याची त्या स्तरावर सेवा करतो. त्यामुळे येथे प्राकृत शरीराच्या सेवेचा आपोआपच समावेश होतो. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत. हरे कृष्ण. तर मंत्र 6 ते 8 महाभागवतांची दिव्य दृष्टी यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर या मंत्रामध्ये जसं गेल्या मंत्रामध्ये आपल्याला कळालं की भगवंतांचे गुण हे अत्यंत गोपनीय आहे, ते साधारण व्यक्तीला समजू शकत नाही. तर अशा भगवंतांना समजण्यासाठी आपल्याला भक्ती करायला पाहिजे.
जेव्हा आपण भक्तीमध्ये प्रगती करू त्यावेळेस आपल्याला दृष्टी प्राप्त होईल ज्याद्वारे आपण भगवंतांना समजू शकतो. तर जसे भगवंतांचे महान भक्त भक्ती करून भगवंतांना समजू शकले तसं आपण त्यांच्या मार्गावरती चालल्याने आपल्याला सुद्धा भगवंतांची जाणीव होईल. आपण सुद्धा भगवंतांना समजू शकू. तर गीतेमध्ये भगवंत सांगतात यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. जो व्यक्ती मला सर्व ठिकाणी पाहतो आणि सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला पाहतो अशा भक्ताला मी कधीच दूर लोटत नाही आणि तो भक्त मला तो कधी दूर करत नाही. तर हे महाभागवतांचं लक्षण. त्यांना भगवंतांचं सदैव अनुभूती होत असते. भगवंतांची कृपा त्यांना नेहमी होत असते. तर अशा भगवंतांच्या ज्या श्रेणी आहेत त्यामध्ये 3 प्रकारचे भक्तांची इथं व्याख्या केलेली. कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. आणि हे दिव्य जे दृष्टी आहे त्यासाठी कुठला धोका आहे त्या दिव्य दृष्टीचा आड येणारा तो आपण कसा टाळला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी कराव्यात जेणेकरून आपली ही आध्यात्मिक दिव्य दृष्टी कायम राहील, ज्याद्वारे आपण भगवंतांना समजू शकू, भगवंताची सेवा करू शकू. ती दृष्टी आपण कशी जोपासायची ते या श्लोकामध्ये प्रभुपाद सांगतायत. तर 3 जे भक्तांच्या श्रेणी आहेत उत्तम, मध्यम, कनिष्ठ. तर यामध्ये कनिष्ठ भक्तांची लक्षणं अशा प्रकारचे आहेत. तो भक्तांच्या श्रेणीमध्ये खालच्या श्रेणीचा आहे. तो फक्त भगवंतावरती विश्वास ठेवतो. म्हणजे भगवंतांचे जे अर्चविग्रह आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवतो आणि तो बाकी लोकांना तुच्छ दृष्टीने बघतो आणि तो बाकी भक्तांशी भांडण तंटा पण करतो. आणि असा भक्त जो कनिष्ठ स्तरावरती आहे त्याचं कधी कधी भौतिक गोष्टींनी तो कधी कधी प्रभावित पण होऊ शकतो. आणि मग मध्यमाधिकारीची लक्षणं काय आहेत? तर मध्यमाधिकारी हा दुसऱ्या स्तरावर आहे. या कनिष्ठ अधिकाऱ्याच्या वरच्या मधल्या स्तरावरती. तर हा जो भक्त आहे त्याचं आचरण 4 गोष्टींमध्ये आपण विभागणी करतो. पहिला, तो भगवंतांशी कशा प्रकारे वागतो भगवंतांशी. दुसरा, तो भक्तांशी कसा वागतो. तिसरा, तो जे निरागस लोक आहेत त्यांच्याशी कसा वागतो. आणि चौथा, तो कपटी आणि जे नास्तिक आहेत त्या लोकांशी तो कसा वागतो. तर हा जो मध्यमाधिकारी भक्त आहे तो भगवंतावरती प्रेम करतो, भगवंतावरती श्रद्धा ठेवतो, त्यांची आराधना करतो, त्यांना प्रेम करतो आणि भक्तांबरोबर तो मैत्री करतो. आणि जे निरागस लोक आहेत त्यांच्यावरती तो दया करतो. प्रेम, मैत्री, दया, उपेक्षा. जर जे निरागस लोक आहेत त्यांच्यावरती तो काय करतो, दया करतो. आणि जे नास्तिक आहेत, धर्माचे द्वेषी आहेत, भगवंतांचे द्वेषी आहेत, अशा लोकांपासून तो दूर राहतो. जी लोक निंदा करण्यात व्यस्त आहेत अशा लोकांपासून तो दूर राहतो. तर हे 4 गुणांनी जो संपन्न आहे त्याला मध्यमाधिकारी वैष्णव म्हटलेलं आहे. आणि उत्तमाधिकारी जो वैष्णव आहे त्याचं लक्षण असं आहे की तो कधीच भगवंतापासून
स्वतःला दूर ठेवत नाही. त्याच्या नेहमी स्मरणामध्ये भगवंतांचं चिंतन असतं. तर त्याच्यामध्ये आणि भगवंतामध्ये कधीच दुरावा होत नाही. आणि अशी दिव्य दृष्टी असल्याकारणे, ज्याचं भगवंतांची ज्याच्यावरती कृपा आहे, असा व्यक्ती बाकी जे जीव आहेत त्यांच्याशी वैर, त्यांच्याशी उपेक्षा नाही करत तो. हं. त्याला एक कुत्रा काय आणि एक ब्राह्मण काय, त्याला सर्व भगवंतांचे भक्त वाटतात. कारण तो त्यांना शरीरावरती न बघता त्यांच्या आत्म्याच्या स्तरावरती बघतो. आणि जीवेरे स्वरूप आहे कृष्ण नित्यदास, आणि आत्मा हा भगवंताचा नित्यदास आहे. त्यामुळे तो बाकी लोक जे आहेत त्यांना सर्वांना तो भगवंतांचे प्रतिनिधी मानतो. आणि त्याच्यासाठी बाकी सर्व भक्त हे महानच ठरतात. तर तो उत्तमाधिकारी हा सर्वांना भगवंतांचा भक्त म्हणूनच बघतो. आणि तो त्यांच्याशी वैर करत नाही, द्वेष करत नाही, किंवा त्यांना बाह्य चेतनेने तो बघत नाही. तर आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो महाभारतात. तर द्रोणाचार्य याला दुर्योधनला सांगतात की दुर्योधन, तू तुझ्यापेक्षा महान असलेला व्यक्ती शोधून काढ आणि मला सांग. ठीक आहे, हा प्रश्न दुर्योधनला भेटलेला आहे. मग दुर्योधन जातो शोधायला, कोण त्याच्यापेक्षा महान. आणि दुसरा प्रश्न ते युधिष्ठिर महाराजांना विचारतात. युधिष्ठिर, तुझ्यापेक्षा कोण पतित आहे? हं? तो बघ, त्या व्यक्तीला शोधून आण. तर दिवसभर दोघंही भरपूर शोध घेतात. आणि मग संध्याकाळच्या वेळी परत येतात गुरूंजवळ. मग गुरु त्यांना प्रश्न विचारतात, सापडलं का उत्तर? तर दोघंही उत्तर काय देतात? नाही, आम्हाला कोणी सापडले नाही. तर युधिष्ठिर महाराज म्हणतात की माझ्यापेक्षा पतित मला कोणीच दिसलं नाही. आणि दुर्योधन काय म्हणतो? माझ्यापेक्षा महान कोणीच मला दिसलं नाही. तर आता मला सांगा तुम्ही की यातमध्ये कनिष्ठ कोण आहे आणि उत्तमाधिकारी कोण आहे? तर मी विचारतो आता. सुवर्ण मत, ठीक आहे, ते तर हर्षवेत असतील ना. बोला देत प्रभू, सांगा, यातमध्ये कोण उत्तमाधिकारी आहे आणि कोण? हरे कृष्ण प्रभूजी, मी हरे कृष्ण. सेवेमध्ये आहे. हा, ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी, मी सांगू का? हा, ठीक आहे, सांगा. हरे कृष्ण. हा, सांगा. सगळ्यात दुर्योधन कनिष्ठ अधिकारी म्हणण्यात येईल भाऊ, आणि युधिष्ठिर महाराज उत्तम अधिकारी म्हणण्यात येईल. हम्म. तर अशा प्रकारे आपल्या पण मनात कधी कधी जेव्हा विचार येतो ना की माझ्यापेक्षा कोणी महान भक्त नाहीये, मीच महान आहे, त्यावेळेस आपल्याला काय समजायला पाहिजे की आपण कनिष्ठ अधिकारीच्या गटात आहोत. आणि कधी कधी आपल्याला वाटतं की मी फारच पतित आहे, तर त्यावेळेस आपल्याला वाटलं नाही पाहिजे की मी उत्तमाधिकारी आहे, असं वाटलं नाही पाहिजे. ती खरंच आपली स्थिती. हं? तर आपण कनिष्ठ अधिकारीच्या स्थितीत आहोत. तर चैतन्य चरितामृतमध्ये चैतन्य महाप्रभू कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम अधिकारी भक्तांची व्याख्या देतात. चैतन्य लीलामध्ये, चैतन्य चरितामृतच्या मध्यकांडामध्ये 22 नंबरच्या अध्यायात 64वा श्लोक आहे. तिथपासनं ते
श्लोक क्रमांक 69 पर्यंत ते त्या 3 मध्यम, उत्तम आणि कनिष्ठ भक्तांचे लक्षणं ते सांगतात. तर ते म्हणतात, शास्त्रोक्ते सुनिपुण्य दृढ श्रद्धा यार उत्तमाधिकारी सेई तारे संसार. तर शास्त्रामध्ये निपुण आणि दृढ श्रद्धा म्हणून ज्यांची श्रद्धा ही फार दृढ आहे, अशा भक्तांना उत्तमाधिकारी म्हटले जाते. जसे श्रील प्रभुपाद वगैरे ते इतके शास्त्रात निपुण आहे आणि त्यांची श्रद्धा पण अगाध आहे. तर अशा भक्तांना उत्तमाधिकारी म्हटले गेलेले चैतन्य महाप्रभुद्वारे. शास्त्रयुक्ती नाही जाणे दृढ श्रद्धावान मध्यमाधिकारी से हय भाग्यवान. तर ज्याचं शास्त्रामध्ये जास्त प्रावीण्य नाहीये पण श्रद्धा मात्र त्याची एकदम मजबूत आहे, अशा व्यक्तीला मध्यमाधिकारी म्हटलं जातं. जर त्याला भौतिकवादी लोक येऊन भेटतील, त्याचे पाय खेचतील, त्याला म्हणतील हे भक्ती वगैरे काय सगळं असत्य वगैरे, आणि तो त्यांना परास्त करू शकत नाही. त्यांचं तो ऐकून घेतो पण त्यांना तो परास्त करत नाही. पण तो भक्ती मार्गातनं दूर नाही जात. लोक काही म्हणून त्याचा जो विश्वास आहे त्याला कोणी तडा देऊ शकत नाही. तर अशा व्यक्तीला म्हटलेलं आहे मध्यमाधिकारी. आणखीन कनिष्ठ अधिकारीची व्याख्या करतात चैतन्य महाप्रभू. याहर कोमल श्रद्धा से कनिष्ठ जन क्रमे क्रमे ते हो भक्त है वे उत्तम. तर ज्यांची श्रद्धा फार कोमळ आहे, ज्यांना कुणीही भक्ती मार्गातनं त्यांना दूर करू शकतं, अशा कोमळ श्रद्धा असणाऱ्या व्यक्तीला कनिष्ठ अधिकारी म्हटलेले. आणि कनिष्ठ अधिकारी उत्तम अधिकारी कधी होईल, जेव्हा तो भक्ती क्रमे क्रमे दिने जर रोज तो भक्तीचा प्रयत्न करत राहील तर तो कनिष्ठ अधिकाऱ्यापासून उत्तम अधिकाऱ्याच्या स्तराला जाऊ शकतो. तर ज्या लोकांची आध्यात्मिक दृष्टी आहे ते काही गोष्टी स्वीकार करत नाहीत, काही गोष्टींचा त्याग करतात आणि काही गोष्टींना स्वीकार करतात. तर कशा गोष्टींना ते, कुठल्या गोष्टींपासून ते दूर राहतात? ते मायावादपासून दूर राहतात, ते शारीरिक चेतनेपासून दूर राहतात, ते सामाजिक जे व्यवहार आहेत त्यापासून दूर राहतात, ते भौतिकवादी आसक्त व्यक्तींपासून दूर राहतात, आणि ते ज्या लोकांना भक्तीप्रती आसक्ती नाही अशा लोकांपासून दूर राहतात. आणि त्याचबरोबर ती लोक भक्ती मार्गात संप्रदायात येत नाहीत, अशा लोकांपासून सुद्धा ते स्वतःला दूर ठेवतात. तर ह्या गोष्टी आपण त्याग केला पाहिजे. असं संग त्याग ए वैष्णवाचा. ज्यांच्या संगतीमध्ये आपल्याला भगवंतांचा विसर पडेल अशा लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. मग आपण काय स्वीकार करायला पाहिजे? तर इथं सांगितलेलं आहे अनुपश्येत. ज्यांना भगवंताप्रती श्रद्धा आहे अशा व्यक्तींनी पूर्वव्रत आचार्यांच्या निर्देशनांना पालन करायला पाहिजे. आणि आचार्यांचे जे वाक्य आहेत, आचार्यांची जी शिकवण आहे ती शास्त्रसंमत असली पाहिजे. नाहीतर आजकाल लोक कुणालाही आचार्य म्हणतात, कुणालाही गुरु करून घेतात, आणि त्या गुरुची ती परीक्षा पण करत नाहीत की तो संप्रदायात आहे की नाही, त्याचा भगवंतावरती विश्वास आहे की नाही. फक्त एक फॅशन म्हणून गुरुचा स्वीकार करणे
हे लाभप्रद नाही. तर अशा गुरूंचा स्वीकार केला पाहिजे जे कृष्ण भावना भावित आहेत आणि त्यांनी भगवंतांचा शरण घेतलेलं आहे. तर भगवंतांना जर आपल्याला समजायचं असेल तर आपल्याला या गोष्टी स्वीकार केल्या पाहिजे. असं संग त्याग, असत लोकांचा त्याग करणे आणि सत्संग, जे साधू पुरुष आहेत त्यांची शरण घेतली पाहिजे. आणि हे साधू पुरुष संप्रदायात आले पाहिजे, गुरु शिष्य परंपरेतले असले पाहिजेत. आणि त्यांची जी व्याख्या आहे, भगवंतांबद्दल समजवण्याची जी त्यांची व्याख्या आहे ती गीता आणि भागवतच्या विरुद्ध नसली पाहिजे. आणि त्यांचा विश्वास पूर्ण भगवंतावरती असला पाहिजे आणि भगवंतांच्या जे दिव्य शक्ती आहेत त्यांच्यावरती त्याचा विश्वास असला पाहिजे. तर अशी व्यक्ती भगवंतांना दिव्य दृष्टीने बघू शकते. तर ह्या दोन प्रकारच्या लोकांचं वर्णन या श्लोकात केलेले आहे. म्हणजे या तीन तीन जे आहेत भक्तांचे स्तर त्यांचं वर्णन इथं केलेले आहेत. उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. आता त्याच महाभागवतांचे आणखीन वृद्धी केलेली आहे. त्यांचे लक्षणं कशी असतात त्याच्याबद्दल परत विस्ताराने या 7व्या श्लोकात सांगतायत. यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानता तत्र को मोह को शोक एकत्वम् अनुपश्यत. जो सर्व जीवांना गुणात्मक दृष्ट्या भगवंताप्रमाणे असणारे आध्यात्मिक पुल्लिंग म्हणून पाहतो तो सर्व वस्तूंचा खरा ज्ञाता होतो व त्याच्यासाठी भ्रम कोणता व चिंता कसली तरी कसली. वाचा प्रभूजी. जय श्रीराम प्रभूजी आपण वाचणार होतात वाचा. हरे कृष्ण प्रभूजी, वाचू का? वाचा माता प्रभूजी आपण. मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे एका मध्यम अधिकारी किंवा उत्तम अधिकारी भक्ताशिवाय दुसरा कोणीही जीवात्म्याच्या आध्यात्मिक स्थितीचे खरेखुरे अवलोकन करू शकत नाही. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिणग्या अग्नी समानच असतात त्याचप्रमाणे गुणात्मक दृष्ट्या जीवात्मे भगवंता समानच आहेत. परंतु आपण जर प्रमाणे किंवा आकाराचा विचार केला तर ठिणगी किंवा स्फुलिंग म्हणजे अग्नी नव्हे. अग्नीमध्ये उष्णता व प्रकाशाचा जो साठा असतो तो ठिणगीमध्ये असत नाही. एका महाभागवताला किंवा शुद्ध भक्ताला सर्व काही एक दिसते. याचा अर्थ असा होतो की तो सर्व वस्तूंना भगवंतांची शक्ती म्हणून पाहतो. शक्ती आणि शक्तिमान यांच्यात भेद नसल्यामुळे हे एकत्व जाणवते. विश्लेषणात्मक दृष्टीने पाहिल्यास जरी अग्नीहून उष्णता व प्रकाश भिन्न असले तरी उष्णता व प्रकाश यांच्याशिवाय अग्नी या शब्दाला काहीच अर्थ नाही. म्हणून उष्णता, प्रकाश आणि अग्नी हे सर्व एकच आहेत. या श्लोकातील एकात्व मनुपच्छतः हा शब्द सुचवितो की आपण शास्त्रांच्या दृष्टिकोनातून सर्व जीवांचे एकत्व पाहिले पाहिजे. भगवंतांच्या ज्ञात गुणापैकी जवळजवळ 80% गुण जीवात्म्यात असतात, परंतु ते प्रमाणाने भगवंत इतके नसतात. जीवात्म्याचे गुण सूक्ष्म प्रमाणात असतात, कारण शेवटी जीवात्मा परमेश्वराचा अनुरूप अंशच असतो. दुसरे उदाहरण म्हणजे एका थेंबातील मिठाची तुलना संपूर्ण सागरातील मिठाबरोबर कधीच करता येणार नाही. परंतु थेंबातील मीठ व सागरातील मीठ हे रासायनिक दृष्ट्या एकच आहे.
जीवात्मा जर गुणात्मक आणि परिणामात्मक अशा दोन्ही दृष्टिकोनातून परमेश्वरासमान असता तर जीवात्म्याने मायेच्या प्रभावाखाली येण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे कोणताही जीव, अगदी शक्तिशाली देवता सुद्धा कोणत्याही बाबतीत भगवंतापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही. म्हणून एकत्वम या शब्दाचा असा मूळच अर्थ होत नाही की जीवात्मा भगवंताबरोबर सर्व दृष्टींनी समान आहे, परंतु तो शब्द एवढे मात्र सुचवितो की व्यापक अर्थाने दोघांचे हित एक आहे. उदाहरणार्थ, कुटुंबातील सर्व सदस्यांचे हित एकाच सर्वोच्च गोष्टीत असते किंवा एका देशात अनेक नागरिक असले तरी राष्ट्रहित एकाच गोष्टीत असते. सर्व जीवात्मे एकाच सर्वोच्च कुटुंबाचे घटक आहेत व परमेश्वर व जीवांचे हित एकच आहे. प्रत्येक जीव भगवंतांचा पुत्र आहे. भगवद्गीतेत 7.5 मध्ये म्हटले आहे की विश्वातील सर्व जीव, पक्षी, सरपटणारे प्राणी, मुंगी, जलचर, वृक्ष वगैरे समस्त प्राणी भगवंतांच्या तटस्थ शक्तीतून प्रकट होतात. म्हणून ते सर्व भगवंतांच्या कुटुंबातील घटक आहेत. यात स्वतंत्र स्वार्थाचा विषय नाही. वेदांत सूत्रात सांगितलं 1.1.12 मध्ये सांगितल्याप्रमाणे आनंदमयोभ्यासात किंवा आनंदमय राहणे हे जीवांचे कर्तव्य आहे. स्वभावताच भगवंत व त्यांचे अंश असलेले जीवात्मे शाश्वत आनंद उपभोगण्यासाठी अस्तित्वात आहेत. भौतिक शरीराच्या बंधनात अडकलेले जीव सतत सुखाचा शोध घेत असतात, परंतु हा सुखाचा शोध ते चुकीच्या स्तरावर घेत असतात. या भौतिक जगाशिवाय एक आध्यात्मिक जग आहे जेथे भगवंत आपल्या असंख्य पार्षदाबरोबर आनंद उपभोगत असतात. त्या स्तरावर भौतिक गुणाचा माग मुसही नसतो, म्हणून त्या स्तराला निर्गुण म्हणतात. निर्गुण स्तरावर उपभोगाच्या वस्तूवरून कधीच संघर्ष होत नसतो. या भौतिक जगात मात्र निरनिराळ्या व्यक्तीमध्ये नेहमीच कलह होत असतात, कारण या ठिकाणी उपभोगाचा केंद्रबिंदू चुकला आहे. आनंदाचा खरा केंद्रबिंदू, दिव्य रासलीलेचे केंद्रबिंदू स्वतः भगवंत आहेत. त्यांच्याशी संलग्न होणे व त्यांच्याबरोबर कोणतीही स्वतंत्र इच्छा न ठेवता एका दिव्य उद्देशाने जीवनाचा आनंद उपभोगणे हाच आपल्या आयुष्याचा उद्देश आहे. हा आध्यात्मिक हिताचा उच्च स्तर आहे व या परिपूर्ण प्रकारच्या एकत्वाचा साक्षात्कार होताच आपल्या समोर मोह किंवा शोक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मोह किंवा मायेपासून नास्तिक समाज निर्माण होतो व अशा समाजाची परिणती शोकामध्येच होते. एक निरीश्वर संस्कृती जी आजच्या राज्यकर्त्यांनी प्रचलित केली आहे सदैव चिंताग्रस्त असलीच पाहिजे, कारण ती कोणत्याही क्षणी नष्ट होऊ शकते. प्रकृतीचा तसा नियमच आहे. भगवद्गीतेत 7.14 मध्ये सांगितल्याप्रमाणे भगवत चरणांच्या आश्रितांखेरीज इतर कोणीही निसर्गाच्या कठोर नियमापासून सुटू शकत नाही. जर सर्व प्रकारच्या मोहांवर आणि चिंतांवर मात करण्याची इच्छा असेल तर आणि अनेक स्वार्थामध्ये एकता निर्माण करावयाची असेल तर आपण आपल्या सर्व कार्यामध्ये भगवंतांना स्थान दिले पाहिजे. आपल्या कर्मफलाचा उपयोग भगवंतांच्या सुखासाठी केला पाहिजे, दुसऱ्या कोणत्याही हेतूसाठी नाही. केवळ भगवंतांच्या इच्छेनुसार कार्य करूनच आपण या श्लोकात सांगितलेल्या आत्मभूत अवस्थेचा अनुभव घेऊ शकतो. ही आत्मभूत अवस्था आणि भगवद्गीतेत 18.54 मध्ये वर्णिलेली ब्रह्माभूत अवस्था या दोन्ही एकच आहेत. भगवंत परम आत्मा आहे तर जीव सूक्ष्म आत्मा आहे. एक परमात्मा सर्व जीवात्म्यांच्या गरजा पुरवितो, कारण परमेश्वराला त्यांच्या स्नेहातून आनंद प्राप्त होतो. पिता आपल्या मुलांना जन्म देतो आणि त्यांचे पालन पोषण करून आनंद उपभोगतो. मुले जर वडिलांची आज्ञा पाळत असतील तर एकाच उद्देशामुळे घरातील कारभार सुरळीत चालतो व अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण होते. अगदी हेच वातावरण परमात्मा आणि परब्रह्माच्या परिपूर्ण कुटुंबात दिव्यरित्या आयोजित केलेले असते. इतर जीवांप्रमाणे परब्रह्म देखील एक व्यक्ती आहे.
भगवंत किंवा जीव या दोघांपैकी कोणीही निराकार नाही. अशा दिव्य व्यक्ती दिव्यानंद, ज्ञान आणि शाश्वत जीवनाने परिपूर्ण असतात. आध्यात्मिक अस्तित्वाची हीच खरी अवस्था आहे. या दिव्य अवस्थेच्या पूर्ण जाणीवेने जीव तात्काळ भगवान श्रीकृष्णाच्या चरण कमळांचा आश्रय घेतो. परंतु असा महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. कारण भगवद्गीतेप्रमाणे 7.19 मध्ये असा दिव्य साक्षात्कार कित्येक जन्मानंतर प्राप्त होतो. मात्र एकदा प्राप्त झाल्यावर तिथे मोह, क्लेश, सांसारिक दुःख किंवा जन्म आणि मृत्यू अशा वर्तमान जीवनातील अनुभवण्यास मिळणाऱ्या दुःखांना थारा नाही. श्री ईशोपनिषदाच्या या मंत्रापासून आपल्याला हा संदेश मिळतो. हरे कृष्ण. तर या श्लोकात जीवात्मा हा भाव स्तरावरती गेलेला आहे. त्याची दृष्टी भगवंतांप्रती कशा प्रकारे असते त्याचं वर्णन केलेलं आहे. तर महाभागवतातल्या भक्तांचं मनोभाव हा पूर्णपणे भगवंतांना शरणागत असतो. जसं घरामध्ये वडिलांचा जो चांगला मुलगा असतो, त्या चांगला मुलाचं वागणं वडिलांच्या मनाप्रमाणे असतं. त्यामुळे त्यांच्या दोघांच्या निर्णयामध्ये काही फरक नसतो. ज्या लोकांमध्ये भगवंतांप्रती दुजाभाव निर्माण झालेले आहे, त्यांना भगवंत समजत नाही. त्या कारणामुळे ती लोक या जगात असतात. इच्छा द्वेष समुद्रेन द्वंद्व मोहेन भारत. तर ज्यांनी भगवंतापासून दुरावा केलेला आहे, त्यांच्या सुखात स्वतःचं सुख मानलं नाही, भगवंतांच्या सुखाचा त्याग करून स्वतःला सुखी होण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशा लोकांना या जगात पाठवलं जातं. जसा एखादा मुलगा वडिलांचं ऐकत नसेल तर त्याला वडील एक शिक्षक लावतात त्याला शिकवण्यासाठी. त्या प्रकारे आपल्याला सुद्धा मायेच्या शिक्षेत भगवंतांनी ठेवलेले. तर या श्लोकामध्ये खास करून भगवंत आणि जीव यांचा मनोभाव सारखा आहे, पण ते एकरूप नाही होत. भक्ताचा मनोभाव भगवंतांच्या मनोभावासारखा असतो, पण भक्त भगवंतामध्ये विलीन होत नाही. त्यात इथं विलिनीकरणाला वाव दिलेला नाही. जीव आणि भगवंत यामध्ये सदैव अंतर असणार. जीव हा कधीच भगवंत होऊ शकत. जीव आणि भगवंत हे जरी सच्चिदानंद आहेत, त्यांचे गुण जे आहेत ते सच्चिदानंद आहेत, पण त्यांच्यामध्ये त्या गुणांचं जे प्रमाण आहे ते मात्र वेगळे. तर जीव हा कधीच भगवंतामध्ये मिसळून ब्रह्मलीन, ब्रह्मविलीन किंवा निराकार असा नाही होणार. जीव जरी भगवंताच्या धामात गेला तरी त्याचं स्वतंत्र अस्तित्व नेहमीच असणार. आध्यात्मिक जगामध्ये जे जीव आहेत त्यांच्यात भगवंतांची सेवा करण्याची एकरूपता आहे. ते भगवंतापासून दुजाभाव ठेवत नाही. भगवंतांना प्रसन्न करणे या इच्छेने ते एकरूप आहे.
पण त्यांच्या आकाराने, त्यांच्या गुणाने ते मात्र भगवंतापासून वेगळे आहेत. तर एकाच देशाचे सगळे नागरिक, त्यांचा मनोभाव एकच आहे की देशाचं कल्याण व्हावं. त्याचा अर्थ नाही की सगळे नागरिक एकत्र मिसळून गेले एकमेकात, असं नाही. त्यांचा मनोभाव एकच आहे की देशाची सेवा करणे, पण प्रत्येकाचं अस्तित्व वेगवेगळं आहे. त्याचप्रकारे जीव हा भगवंताच्या धामात जरी गेला तरी त्याचं अस्तित्व वेगळं आहे, पण त्याची इच्छा एकच आहे की भगवंतांची सेवा करावी. तर जीव कसे कधीही भगवंतामध्ये मिसळत नाहीत. ते भगवंतांशी शारीरिक दृष्ट्या एकरूप होत नाहीत. त्याचं उदाहरण भगवंतांनी भगवद्गीतेतल्या श्लोकात सांगितलेले. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे च नाधिपा न चैव न भविष्यामः सर्वे वयं तत्परम्. तर दुसऱ्या अध्यायातला 12वा श्लोक आहे हा. यामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुन, तू, मी किंवा हे राजे कधीच नष्ट होणार नाहीत. आपण सदैव आहोत, सदैव होतो आणि सदैव राहणार आहोत. तर या श्लोकावरून आपल्याला कळतं की भगवंत कधीच म्हणत नाहीत की जीव माझ्यात एकरूप होऊन एक होतील. हं? तर भगवंतांच्या शरीरामध्ये आपण मिसळून नाही जाणार की आपण भगवंत होणार, असं नाही. मायावाद म्हणतात ना, तुम्ही आता बंधनात आहात, जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हीच भगवंत आहात, तर असला भ्रम इथं भगवंत सांगत नाही. भगवंत सांगतात की शाश्वतरित्या आपण वेगळे आहोत आणि वेगळे राहणार आहोत आणि सदैव आपण राहणार आहोत. आपण कधीच नष्ट होणार नाही, असं भगवंत सांगतात. त्याचबरोबर या जीवांची उत्पत्ती भगवंतांनी केलेली आहे. हं? तर भगवंतांची इच्छा नाही की ते परत त्यांच्यात मिसळून जावे, अशी भगवंतांची इच्छा नाही. भगवंतांनी आपली सृष्टी केलेली आहे त्यांच्या प्रसन्नतेसाठी, त्यांच्यात परत मिसळावं अशी त्यांची इच्छा नाही. हं? जसं अं, आईला मूल होतं, ते कशासाठी होतं की आईला त्यांनी सूख द्यावं म्हणून. असं नाही की आई परत त्या मुलाला आपल्या गर्भात टाकून त्याला संपवून टाकते, असं नाही. तर त्यासाठी भगवंत भगवद्गीतेतल्या 15व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकात सांगतात, ममैवांश जीवलोके जीवभूत सनातया मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. तर भगवंत म्हणतायत की सर्व जीव माझ्यापासून उत्पन्न झालेले, माझे अंश आहेत. ममैवांश जीवलोके जीवभूत सनातन. आणि हे अंश सनातन आहेत. ते तात्पुरते अंश आणि नंतर एकत्र होणार असं नाही. ते नेहमी सनातन काळासाठी माझे अंश राहणार आहेत. तर अशी भगवंतांनी इथं व्याख्या केली गीतेमध्ये. तर भगवंतांशी तादात्म्य कशा बाबतीत आहे आपलं, त्यांची सेवा करण्याच्या बाबतीत. आणि प्रमाणामध्ये आपण भगवंतापेक्षा वेगळे आहोत. तर एकूण दिव्य गुणांची यादी आहे 64 गुण. हं. त्यामधले जीव जास्तीत जास्त 50 गुणापर्यंत पोहोचू शकतो. तर तुम्हाला मी एक स्लाइड शेअर करतो. तर भगवंत कृष्णामध्ये 64 गुण आहेत, विष्णू तत्वामध्ये 60 गुण आहेत, शंभू तत्वामध्ये 54 गुण आहेत आणि जीव तत्वामध्ये जास्तीत जास्त 40 गुण असू शकतात. तर 64 गुणांची यादी तुम्हाला शिकायला मिळेल जेव्हा भक्तिरसामृत सिंधूचा विषय येईल त्यावेळेस. तर विष्णूंपेक्षा 4 गुण भगवंतामध्ये जास्त आहेत. कुठले 4 गुण जास्त आहेत? तर भगवंतांची भक्तांशी जी लीला होते, भक्त माधुरी,
हा गुण जास्त. त्यानंतर भगवंतांचं सौंदर्य, रूप माधुरी हे भगवंतामध्ये जास्त आहे. आणि तिसरी गोष्ट, भगवंत वेणू वाजवतात, तर ते वेणुमाधुरी हे गुण त्यांच्यात जास्त. आणि त्याचबरोबर भगवंत त्यांच्या भक्तांबरोबर दिव्य लीला करतात, ते लीला माधुरी. तर ह्या 4 गोष्टी, लीला माधुरी, भक्त माधुरी, वेणुमाधुरी, रूप माधुरी, या 4 गोष्टी भगवंतामध्ये विष्णूपेक्षा सुद्धा जास्त आहेत. विष्णूमध्ये 40-60च आहेत. तर अशा प्रकारे भगवंत हे देवी देवतांचे सुद्धा स्त्रोत आहेत आणि भगवंत हे जीवात्म्याचे सुद्धा स्त्रोत आहेत. आणि कृष्ण हे विष्णूंपेक्षा सुद्धा त्यांच्यात 4 गुण जास्त आहेत. तर भागवतामध्ये हा श्लोक आहे, एते चांस कलापुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. तर भगवंत हे स्वयं भगवान आहेत आणि बाकीचे जे अवतार आहेत त्यांचे ते कला आहेत. जसा पौर्णिमेचा चंद्र हा पूर्ण चंद्र आहे आणि एकादशी, द्वादशी, त्रयोदशी किंवा प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी यावेळेस जे चंद्राची कला असतात ती कमी जास्त असतात. पण पौर्णिमेचा चंद्र यामध्ये पूर्ण गुण असतात. त्या प्रकारे कृष्ण सर्व अवतारामध्ये ते पूर्ण आहे, परिपूर्ण आहे, पूर्ण पुरुषोत्तम आहे आणि बाकी अवतार त्यांच्या कला आहेत. तर त्यांच्यामध्ये 60 गुण असतात. तर अशा प्रकारे भगवंत हे गुणांनी भरलेले आहेत. तर त्यांच्यामध्ये आणि जीवामध्ये कधीही एकता येणार नाही. जीव कधीही भगवंत होऊ शकतो. जसं उदाहरण दिलेले की सागराचा बिंदू हा कधीच सागर होऊ शकत, त्याच्यात सागरासारखे गुण असतील, पण मोठ्या सागरामध्ये मोठे मोठे जहाज तरंगतात. या थेंबावरती कुठलं जहाज तरंगणार आहे? किंवा आगीची ठिणगी, त्यामध्ये जरी आगीची क्वालिटी असली तर ती आग नाही होऊ शकत. त्याप्रमाणे जीव हा कधीही भगवंत होऊ शकत. भले तो सच्चिदानंद आहे, गुणात्मक दृष्ट्या तो भगवंतासारखे, पण प्रमाणात्मक दृष्ट्या तो कधीच भगवंत होऊ शकत नाही. तर जीवाच्या मध्ये आणि भगवंतामध्ये एकरूपता कशामध्ये होईल? जेव्हा जीवाला भगवंतांची सेवा करण्याची इच्छा होईल त्यावेळेस त्या जीवाने भगवंतांचा मनोभाव स्वीकारलेला आहे. तो मनोभावाने भगवंतांशी एकरूप झालेले, कारण त्याचंच मन भगवंतांची सेवा करण्यात लागलेले आहे. तर अशा प्रकारे तो भगवंतांचाच झालेला आहे, पण तो भगवंत नाही झालेला. हे महत्वाचं. आणि त्याचं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे. जो आज्ञाधारक मुलगा आहे त्याला त्याच्यावरती वडिलांचा पूर्ण विश्वास असतो. तो वडिलांचा जो मनोभाव तो इतक्या चांगल्या प्रकारे जाणतो की तो जे करतो ते वडिलांच्या मनासारखंच करतो. तर हे त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असतं. तर शुद्ध भक्त हे भगवंतांच्या मनासारखं वागतात, म्हणून ते भगवंतांचे अतिशय प्रिय भक्त असतात. तर त्यांच्या मनात भगवंतांच्या प्रसन्नतेशिवाय दुसरा दुजाभाव नसतो. आणि अशा कारणामुळे ते भक्त शोक, मोह, भय या भौतिक जगातल्या ज्या समस्या आहेत त्यापासून ते अलिप्त राहतात. तर भगवंतांचा जो शुद्ध भक्त आहे तो सदैव आनंदी आणि रम्मान असतो, कारण त्याचं मन भगवंतांच्या चरणी लागलेलं आहे. तर अशा भक्ताला दुःख काही
होणार नाही. तर आपल्या आयुष्यात सुद्धा जे शोक, मोह, भय आहे ते जर दूर करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? तर भागवतामधला हा श्लोक आहे. पहिल्या स्कंदातला 7वा त्यातला 7वा श्लोक आहे. यस्यां वै श्रूयमाणायां कृष्णे परमपुरुषे भक्तिर्पदते पुंसा शोकमोह भयापः. तर जे भगवंतांचे भक्त कृष्ण भक्तीमध्ये पूर्णपणे व्यस्त आहेत, जे भगवंतांच्या लीला गुण गाण्यात, ऐकण्यात पूर्ण तऱ्हे पूर्ण पूर्ण तऱ्हेने मग्न आहेत, पूर्ण रीतीने मग्न आहेत, आणि त्यांच्या हृदयामध्ये भगवंतांप्रती भक्ती उत्पन्न झालेली आहे. नवविधा भक्ती, अर्चना, वंदन, दास्यन, साख्य, महात्म्य, निवेदन. तर अशा 9 प्रकारे ते भगवंतांची अर्चना, वंदना, श्रवण, कीर्तन, स्मरण, पाद सेवन, अशा प्रकारे ते भगवंतांची सेवा करण्यासाठी तल्लीन झालेले आहेत. अशा भक्तांना शोक, मोह, भय होणार नाही. तर भौतिक जगामध्ये जे काळ आहे त्याचे 3 स्थिती आहेत. कुठल्या स्थितीत काळाच्या 3? एक आहे भूतकाळ, एक आहे वर्तमान काळ, आणि दुसरा आहे भविष्यकाळ. तर भौतिक जगातला व्यक्ती हा भूतकाळाच्या बाबतीत नेहमी शोक करत असतो. अरे मी हे केलं असते, अरे मी ते करायला पाहिजे होते. तर तो जे काही त्याच्या जीवनात घडलंय त्याचा त्याला नेहमी शोक असतो. आणि वर्तमान काळात तो मोहग्रस्त असतो. त्याला हे पाहिजे असतं, ते पाहिजे असतं, त्याला अजून जास्त जास्त गोळा करण्याची इच्छा असते. ते मोहग्रस्त होतो. ते वर्तमानाचं त्याची स्थिती आहे. आणि भविष्याच्या बाबतीत त्याच्या मनात काय असतं? अरे माझं हे ही पॉलिसी, हे बँकेतलं अकाउंट गेलं तर, ही गाडी गेली तर, हा बंगला गेला तर, त्याला जे काही त्याला प्राप्त झालंय त्याच्यापासून ते निघून जाईल, त्याच्यापासून ते हरवून जाईल, ह्याचं त्याला भय असतं. पण जर व्यक्ती कृष्ण भावना भावित असेल आणि कृष्णांना आपल्या जीवाचं स्वामी केलं असेल, तो पूर्णपणे भगवंतांना शरण गेला असेल, तर त्याच्या जीवनामधले ह्या सर्व शोक, मोह, भय हे त्याला कधीही स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे हरिदास ठाकूरांना ते हरिनाम घेत आहेत म्हणून त्यांच्या पाठीवर चाबकाचे फटके जरी मारले तरी त्यांना दुःख नाही झालेलं. त्यांनी नामाचा गजर सोडला नाही. तर अशा प्रकारे भक्त कधीही भगवंतांच्या सेवेत रममान असल्या कारणाने जो भगवंतांना सदैव प्रत्येक क्षणोक्षणी भगवंतांशी त्याचा संबंध सदैव असतो, अशा भक्ताला भौतिक जगातल्या या त्रासापासून कधीच विचलित होत नाही. त्याला कधीच शोक होत नाही, त्याला कधीच मोह होत नाही, त्याला कधीच कशाच भय राहत नाही. तर ज्याच्याकडे भगवंत आहेत त्याला कशाचाच शोक आहे. ज्याच्याकडे भगवंत आहेत त्याला अजून काय पाहिजे, आणि त्याच्याकडे भगवंत आहेत त्याला कशाची भीती. हम्म. तर भगवंतांच्या भीतीने समुद्र सुद्धा त्याची सीमा ओलांडत नाही. सूर्य सुद्धा त्याची त्याचं ते ऑर्बिट म्हणजे ऑर्बिटला काय म्हणतात मराठीत? परिभ्रमण. त्याचं परिभ्रमणाची जी कक्षा आहे त्यातनं तो इकडे तिकडे जात नाही. आपण जरी उठलो नाही सकाळी तर सूर्य असा कधी उशिरा उठतो का? तो वेळेवरती, अचूक वेळेवरती तो उठतो. तर ज्या भगवंतांना हे सर्व ग्रह भाग भितात, त्या भगवंतांना त्यांचे भक्त भिणार नाहीत. जसं जंगलाचा राजा सिंह असतो, त्याला जंगलातले बाकी प्राणी घाबरतात पण त्याचे छावे त्याला घाबरतात. ते त्यांच्या डोक्यावरती बसतात, त्यांच्या मानेवरती खेळतात, त्यांची शेपूट चावतात, पण सिंह त्यांना काही करत नाही. त्याप्रमाणे भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांच्याजवळ भगवंत असल्यानंतर त्यांना यमराज त्यांना काय हात लावणार आहे, किंवा त्यांना कसला शोक, कसला मोह, कसला भय होणार.
भजो रे मन अभ भजो रे मन श्रीनंदनंदन अभय चरणारविंद. जर आपल्या मनाने भगवंतांचा जर आसरा घेतला, जे अभय आहेत, हं, अभय चरण आहेत, ज्यांच्या चरणांचा आपण आश्रय घेतला, तर आपल्याला कसला भय होणार आहे? त्यामुळे प्रल्हाद कधीच त्याच्या वडिलांपासून घाबरला नाही. देवी देवता, एवढे मोठे इंद्र चंद्र, त्यांचं वरुण वगैरे, त्यांची एवढी मोठी मोठी सत्ता होती, ते सुद्धा हिरण्यकश्यपूला घाबरत होते. ते म्हणतील तेव्हा झाडांना फळे यायची, म्हणतील तेव्हा वातावरण बदलायचं. तर अशा हिरण्यकश्यपूला घाबरणारे हे सर्व देवदेवता, त्यांच्यासमोर प्रल्हाद हा छोटासा बालक, 5 वर्षाचा बालक. पण प्रल्हाद हा भगवंतांचा असीम भक्ती करणारा भक्त असल्या कारणाने त्याला हिरण्यकश्यपूचं काहीच भय नव्हतं. तो अभय चरणाचं भगवंतांचं त्यांनी शरण घेतल्या कारणाने त्याला या जगात कोणाचीच भीती नव्हती. तर ज्या व्यक्तीने भगवंतांचं शरण घेतलेलं आहे, ज्याचं मन भगवंतावरती लागलेलं आहे, अशा व्यक्तीला या जगातली कुठलीच गोष्ट शोक देणार नाही आणि जगातली कुठलीच गोष्ट त्यांना मोहित करणार नाही. तर एका व्यापाऱ्याला कळालं की सनातन गोस्वामीकडे पारसमणी आहे. पारसमणी म्हणजे ज्या मणीने जर आपण लोखंडाला स्पर्श केला तर त्या लोखंडाचं सोनं होतं. असा मणी सनातन गोस्वामीकडे आहे, असं एका व्यापाऱ्याला. मग तो व्यापारी सनातन गोस्वामीकडे गेला आणि तो म्हटला की मला कळालं तुमच्याकडे पारसमणी आहे, कुठे आहे ते पारसमणी? तर सनातन गोस्वामी म्हटले की तो पारसमणी तिथं कचऱ्यात टाकले. मग तो व्यापारी तिथं पारसमणी घ्यायला गेला. पण व्यापाऱ्याने पारसमणी कचऱ्यात बघून त्याला आश्चर्य वाटलं की कचऱ्यात जर पारसमणी असेल तर या व्यक्तीकडे पारसमणीपेक्षा महान गोष्ट असणार. तर मग तो व्यापारी परत आला. ह्या नक्की सनातन गोस्वामी का कुठले वृंदावनमधले कुठले संत असे आहे कथा, तर ते येतात त्यांच्याकडे. ते म्हणतात अरे तुम्ही तर पारसमणी कचऱ्यात टाकले, ह्याचा अर्थ तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा दिव्य काहीतरी आहे, ते मला गोष्ट सांगा. तर मग ते संत म्हणतात त्यासाठी तुला हे पारसमणी फेकून द्यावं लागतं. मग तो व्यापारी तर पारसमणीला फेकतो आणि मग त्या व्यक्तीला हे संत त्यांना हरिकृष्ण म्हणतात. गोलोकेर प्रेमधन हरिनाम संगीत. हे जे हरिनाम आहे हे पारसमणीपेक्षा सुद्धा महान आहे. पारसमणी फक्त लोखंडाचं सोनं करतं, पण हरिनाम आपलं या भौतिक जगात जे आपल्याला गंज लागलेलं आहे, त्यामुळे आपली भक्ती एकदम कोलमडून गेलेली आहे. ती भक्ती जर आपण प्रामाणिकपणे हरिनाम घेऊ तर ती इतकी तीव्र होईल की आपल्याला या भौतिक जगातल्या कुठल्याच गोष्टी शोक आणि मोह आणि भय याचा त्रास देणार नाहीत. तर अशा प्रकारे जेव्हा आपण भगवंतांचे असीम भक्त होऊ, भगवंतांना पूर्ण शरणागत होऊ, त्यांच्या नामावरती पूर्ण विश्वास ठेवू, त्यांची सेवा करण्याचा आपला दृढ निश्चय असेल, आपली इच्छा असेल, त्यांना प्रसन्न करण्याचा आपला भाव असेल, तर त्या भावरूपाने आपण भगवंतासारखी आपली भावना असेल आणि त्याद्वारे आपण सदैव शोक मोह भय या 3 त्रासांपासून आपल्याला हे त्रास भोगावे लागणार नाहीत, हे त्रास आपल्याला होणार नाहीत. तर ह्या श्लोकाचा हा अर्थ आहे. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न? हरिकृष्ण प्रभूजी धन्यवाद. बस प्रभूजी एक रिक्वेस्ट होती, ते जे स्क्रीन शेअर केले होते ना 3, ते मिळू शकतील का इंग्लिशवाल्या वाचायला? पाहिजे तुम्हाला? इंग्लिश मधले नाही का? नाही, मराठीमधलेच. आता जे तुम्ही, नाही नाही, मराठीमधलेच
ते 3 स्क्रीन शेअर केले होते ना, क्वालिटीज ऑफ वननेस, तर ते स्क्रीन वाचायला मिळाले तर बरं होईल. ओके ओके, ठीक आहे. मी तुम्हाला याच्यात व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकून टाकतो. हं? हो हो प्रभू. तर मग आपण आज थांबूया इथं. उद्या पुढचा 8वा श्लोक घेऊ. ठीक आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद जय अनंत कोटी. हरे कृष्ण प्रभुजी, राधे राधे. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण.